नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन महाफूड भरती 2023-24 अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग सरळ सेवा भरती 2023-24 साठीचा जो निकाल आहे प्रत्येक पदासाठीचा जाहीर करण्यात आलेला आहे. इथे पाहू शकता जे अधिकृत जो निकाल आहे, अधिकृत जी साईट आहे, या साईटवर जो निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग पुरवठा निरीक्षक गटक सरळ सेवा भरती 2023चा अंतिम निकाल. या लिंकवर क्लिक करून जो निकाल आहे तो चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर अन्न आणि नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग उच्चस्तर लिपिक गटक सरळ सेवा भरती 2023चा निकाल. यानंतर यामध्ये पाहू शकता जो निकाल आहे या दोन्ही पदांचा तो जाहीर करण्यात आलेला आहे. इथे जी लिंक आहे त्या PDF लिंकवर क्लिक करून चेक केला जाऊ शकतो. UDC अप्पर डिव्हिजन क्लर्कचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पुरवठा निरीक्षक या पदाचा जो निकाल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे फूड सिव्हिल सप्लाईज अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिपार्टमेंट महाफूड भरती ग्रुप C कॅडरे डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन सरळ सेवा भरती 2023 सप्लाय इन्स्पेक्टर पुरवठा निरीक्षक हे पद आहे. इथे तारीख पाहू शकता निकालाची. कॅटेगरी वाईज डिटेल्स द पोस्ट ऑफ ॲडव्हर्टाइज कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन्स ॲज पर द ओरिजिनल कॅटेगरी. ओपनमध्ये ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत 31 होत्या. पात्र उमेदवार जे आहेत रिकमेंडेशनसाठी पात्र उमेदवार, शिफारशीसाठी पात्र उमेदवार यांची यादी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ कॅन्डिडेट्स एलिजिबल फॉर रिकमेंडेशन ॲज पर द ओरिजिनल कॅटेगरी. प्रत्येक कॅटेगरीनुसार ते डिटेल देण्यात आलेले आहेत. पाहू शकता एकूण जे जागा आहेत त्याचबरोबर शिफारशीसाठी पात्र ठरलेले उमेदवार यांची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर इथे पाहू शकता कॅटेगरी वाईज डिटेल्स पोस्ट ऑफ ॲडव्हर्टाइज अँड कॅन्डिडेट्स फॉर एलिजिबल फॉर रिकमेंडेशन ॲज पर द ओरिजिनल कॅटेगरी. यानुसार कॅटेगरी आहे NTDसाठी आहे OBC, यानंतर SBC आहे. यानंतर एलिजिबल कॅन्डिडेट अवेलेबल आउट ऑफ 4 ॲडव्हर्टाइज पोस्ट. यामध्ये पाहू शकता दिव्यांगांसाठीच्या ज्या जागा आहेत दिव्यांग टाईपमध्ये ॲडव्हर्टाइज पोस्ट होत्या म्हणजे जाहिरातीनुसार दिलेल्या जागा टाईप A BLBसाठी 6 होत्या. अशा एकूण 13 जागा होत्या. आणि यानुसार जे दिव्यांग आहेत ॲडव्हर्टाइजमेंट पोस्टवर ऑर्फनसाठीच्या एकूण जागा देण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा चेक केल्या जाऊ शकतात. यानंतर जी कॅन्डिडेट्सची लिस्ट आहे पात्र उमेदवारांची, शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी इथे चेक केली जाऊ शकते. तुमचं जे नाव आहे या यादीमध्ये तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही पात्र असाल तर. त्याचबरोबर जी यादी आहे एंडिंगपर्यंत चेक केली जाऊ शकते. सिलेक्शन लिस्ट आहे ऑब्झर्वेशनसाठीची, याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जो निकाल आहे PDF लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. डाउनलोड करून विस्तारित पद्धतीने चेक केलं जाऊ शकतं. यामध्ये पुढची जी माहिती आहे कशा पद्धतीने सिलेक्शन आहे, कशा पद्धतीने जे शिफारस यादी आहे ते जाहीर करण्यात आलेली आहे, कट ऑफ काय आहे, मार्क्स काय आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. जो कट ऑफ आहे रिकमेंडेशन लिस्टसाठीचा तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो प्रत्येक कॅटेगरी वाईज. या पद्धतीने प्रस्तुत परीक्षेच्या निकालाआधारे शिफारसी त्यांना प्रस्तुत परीक्षेच्या अर्जात नमूद केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने त्यांची पात्रता नियुक्तीपूर्वी विभागीय आयुक्त स्तरावरून मूळ प्रमाणपत्रांवरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून केली जात आहे. सदर तपासणीत उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेली माहिती खोटी अथवा चुकीचे आढळल्यास त्यांचं जे सिलेक्शन आहे शिफारस यादीमधून नाव ते कट होऊ शकतं, रद्द होऊ शकतं. याचबरोबर पुढची जी माहिती आहे डिटेलमध्ये चेक करू शकता. अशा पद्धतीने महाफूड भरती, महाफूड सरळ सेवा भरती, सप्लाय इन्स्पेक्टर म्हणजेच पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिक गटक UDC म्हणजेच अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदाचा जो निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तो चेक केला जाऊ शकतो. त्याचबरोबर या भरती संदर्भाच्या महत्त्वाच्या पुढच्या अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.